विद्यार्थी मित्रांनो, मागील आठवड्यामध्ये आयबी म्हणजेच इंटेलिजन्स ब्युरो, त्याला भारतीय गुप्तचर विभाग असे देखील म्हटले जाते. मागील आठवड्यामध्ये त्याच्यामध्ये 3717 जागांसाठी जाहिरात आलेली होती आणि त्याच्यासाठी पदवीधर ग्रॅज्युएशन वाले विद्यार्थी पात्र होते. आता पुन्हा आयबीची नवीन जाहिरात आलेली आहे. 10वी पास वाले विद्यार्थी म्हणजे महिला पुरुष दोन्ही देखील फॉर्म भरू शकतात. त्याचं या पदाचं नाव असणार आहे सिक्युरिटी असिस्टंट एक्झिक्युटिव्ह एक्झामिनेशन 2025. मोठी जाहिरात आलेली आहे. एकूण जागा किती असणार आहे हे देखील तुम्हाला सांगतो. इथे जर बघितलं 4987 म्हणजेच जवळजवळ 5000 जागांसाठी ही जाहिरात आलेली आहे. संपूर्ण माहिती या जाहिरातीबद्दल डिटेल्स मध्ये सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कधीपासून अर्ज करायचे आहे, फॉर्म कसा भरायचा, डिटेल्स मध्ये नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगेल. फक्त आजचा व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत बघा. तर आता एकूण जागा आहेत 4900 प्लस, म्हणजे जवळजवळ 5000च्या आसपास जागा आहेत. आता जर इथं जर बघितलं, सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी तुम्हाला सांगतो, जे राज्य आहे आपल्या राज्याच्या नुसार मोठ्या मोठ्या शहरांमध्ये या जागा असतात. आपल्या या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये किती जागा आहेत आणि कोणत्या शहरांमध्ये या जागा आहेत? मुंबई आणि नागपूरला या जागा आहेत. तर मोठ्या प्रमाणामध्ये जागा आहे. डिटेल्स मध्ये सांगेल, फॉर्म कसा भरायचा हे देखील सांगेल. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कोणत्याही प्रकारची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही. शैक्षणिक पात्रता, अभ्यासक्रम वगैरे सर्व डिटेल्स मध्ये सांगेल. आता या ठिकाणी जर बघितला 25 आणि 26 नंबरचा पॉईंट, आता थोडा झूम आउट बारीक करतो मी तुम्हाला दिसावे म्हणून. एक मिनिट. आता इथं जर बघितलं तर तुम्हाला सांगतो, इथं बघू शकता UR. आता UR च्या जागा तुम्हाला इथे मुंबईच्या आणि या ठिकाणी नागपूरच्या मी सांगून घेतो. जर इथं जर बघितलं मुंबई UR च्या जागा किती आहेत? 157 जागा. किती जागा आहेत UR च्या? 157 जागा. आणि नागपूरला जर बघितलं तर UR च्या म्हणजेच अनरिझर्व म्हणजे ओपनच्या जागा 21 जागा आहेत. त्याच्यानंतर जर बघितलं ओबीसी कॅटेगरी बघू शकता 45 जागा आहेत. मुंबईला 45 जागा आहेत ओबीसी कॅटेगरीच्या आणि नागपूरला आहेत 6 जागा. ठीक आहे. त्याच्यानंतर एससी कॅटेगरीला जर 18 जागा आहेत. मुंबईला किती जागा आहेत? 18 जागा एससी कॅटेगरीला आहेत आणि एक जागा ही नागपूरला आहे. हे लक्षात घ्या. ठीक आहे. महत्वाचा पॉईंट आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही खूप मोठी संधी आहे, सोडायची नाही. फक्त 10वी पास विद्यार्थी याच्या करता फॉर्म भरू शकता. सेंट्रल लेवलचा जॉब असणार आहे, पेमेंट चांगले असणार आहे, हे देखील तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर एसटी कॅटेगरीचा आपण बघू शकता. इथं जर जागा किती आहेत एसटी कॅटेगरीला? मुंबईला जर बघितलं 19 जागा आहेत. 19 जागा आहेत आणि नागपूरला एक जागा आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. आता पुढील कॅटेगरी आपण बघू. आता ती जर बघितली शेवटची ईडब्ल्यूएस जी कॅटेगरी आहे, ईडब्ल्यूएस ला 27 जागा आहेत. किती जागा? 27. इथे बघू शकता 27 जागा आहेत मुंबईला आणि नागपूरला 3 जागा आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी मुंबईला जर बघितलं तर टोटल 266 जागा आणि नागपूरला 32 जागा आहेत. एकूण आपल्या जागा जर बघितलं तर म्हणजे 300च्या आसपास आपल्या जागा जातात. आपल्या महाराष्ट्रासाठी जागा आहेत. तुम्ही या ठिकाणी कुठेही फॉर्म भरू शकता. कोणत्याही या ठिकाणी या सिटी दिलेल्या आहेत, या सिटीनुसार कुठेही फॉर्म भरू शकता. परंतु त्याच्यासाठी एक अट आहे. आता तुम्ही येथे वेगवेगळ्या या ठिकाणी सिटी बघत आहात, त्याच्यामध्ये कुठेही फॉर्म भरू शकता. आता येथे कोलकाता आहे, लेह आहे, मुंबई आहे, नागपूर आहे. तेथील कुठेही फॉर्म भरू शकता. फक्त तुम्हाला तेथील लोकल लँग्वेज येणे गरजेचे आहे. आता इथं जर बघितलं पणजीसाठी मराठी येत असेल तरी देखील तुम्ही फॉर्म भरू शकता. गोव्यामध्ये पणजी येते. गोव्याला एकूण 42 जागा आहेत. महाराष्ट्राला 266 जागा आहेत. मुंबईमध्ये आणि नागपूरला 32 जागा इथे आहेत. आता इथं मुंबईचे बघू शकता लोकल लँग्वेज तुम्हाला मराठी, कोकणी आणि अहिराणी याच्यापैकी कोणतीही एक भाषा असेल तरी देखील तुम्ही महाराष्ट्रामध्ये फॉर्म भरू शकता. जर तुम्हाला लखनौ आणि या ठिकाणी मुरतला भरायचा असेल तरी देखील येते. हिंदी भाषा येत असेल सर्वांना तेथे देखील तुम्ही कुठेही फॉर्म भरू शकता. शक्यतो महाराष्ट्र आपल्या स्टेट असल्यामुळे तिथे या ठिकाणी मुंबईमध्ये आणि नागपूरमध्ये आणि तुम्ही पणजीमध्ये देखील फॉर्म भरू शकता. तिथे लोकल भाषा त्यांनी मराठी देखील दिलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही ज्या सिटीमध्ये येतात, ज्या स्टेटमध्ये येतात तेथील तुम्हाला लोकल लँग्वेज येणे गरजेचे आहे. महाराष्ट्रासाठी मराठी, कोकणी आणि अहिराणी भाषा याच्यापैकी कोणती एक भाषा येणे गरजेचे आहेत. आता इथं कॅटेगरी वाईज जागा महाराष्ट्राच्या सर्व सांगितल्या. महाराष्ट्रासाठी नागपूरला 32 जागा आणि मुंबईला 266 जागा आहेत. एकूण जागा सर्व कॅटेगरी वाईज आणि सर्व स्टेट वाईज 4987 एवढ्या आहेत. आता पुढील जी महत्वाची माहिती आहे ती या ठिकाणी बेसिक पेमेंट वगैरे मी तुम्हाला इथे सांगून घेतो. इथे बेसिक पेमेंट दिलेले आहे. थोडी झूम आउट करून घेतो. आता इथे बेसिक पेमेंट दिलेले आहे 21,700 ते 69,600.
आता हे या ठिकाणी दिलेले आहे 21,700. हे फक्त बेसिक आहे, गव्हर्नमेंट अलाउन्समेंट म्हणजेच गव्हर्नमेंटचे भत्ते मिळून सर्व पेमेंट तुमचे 36,000 ते 38,000 या दरम्यान गेलेलं बघायला भेटेल. आणि जास्त पेमेंट जाण्याचं कारण हा एक स्टेट लेवलचा जॉब नसून हा सेंट्रल लेवल म्हणजे राज्य सरकारचा जॉब नसून हा भारत सरकारचा जॉब आहे, त्याच्यामुळे पेमेंट तुमचे चांगल्या प्रकारे जाणार आहे. आता इथं क्वालिफिकेशन दिलेलं आहे. इथं म्हटलेलं आहे बघू शकता मॅट्रिक्युलेशन. इथं फक्त तुम्ही 10वी पास असाल तरी देखील इथे तुम्ही फॉर्म भरू शकता. इथे फक्त म्हटलेलं आहे ज्या तुम्ही राज्यामध्ये किंवा या ठिकाणी सिटीमध्ये फॉर्म भरत आहात तेथील तुम्हाला लोकल लँग्वेज येणे गरजेचे आहे. हिंदी भाषा येत असेल तर तुम्ही खूप साऱ्या राज्यामध्ये फॉर्म भरू शकता. मराठी भाषा येत असेल, मराठी, कोकणी आणि अहिराणी येत असेल तर तुम्ही आपल्या महाराष्ट्रातील मुंबई आणि नागपूर येथे फॉर्म भरू शकतात. आता या ठिकाणी वर्क तुम्हाला काम काय राहते, फील्ड वर्क सारखे समाजसेवक सारखे या ठिकाणी तुमचं गुप्तचर विभाग आहे म्हणजे CID टाईप तुमचे काम असणार आहे. असिस्टंट पद हे असणार आहे. आता याच्यासाठी वयाची अट काय आहे हे मी तुम्हाला सांगून देतो. आता जर इथं बघितलं बघू शकता एज लिमिट दिलेली आहे 18 ते 27 वर्षामधील मुले याच्यामध्ये फॉर्म भरू शकता. 18 ते 27. आता जर तुम्ही SC ST कॅटेगरी तुमची जर असेल तुम्हाला 5 वर्षाची सूट. SC ST ला 5 वर्षाची सूट म्हणजे 27, 28, 29, 30, 31, 32. 32 वर्षापर्यंत SC आणि ST वाले फॉर्म भरू शकता. आणि OBC ला 3 वर्षाची सूट म्हणजेच OBC वाले 28, 29, 30. 30 वर्षापर्यंत इथे फॉर्म भरू शकता. जर तुम्ही या ठिकाणी कॅन्डिडेट असाल कोणत्या इथे डिपार्टमेंटल, आता आधीच जे डिपार्टमेंटमध्ये काम करत आहेत, आधीच IB म्हणजेच इंटेलिजन्स ब्युरो, त्याला भारतीय गुप्तचर विभाग असे देखील म्हटले जाते. तुम्ही आधीच त्याच्यामध्ये जॉबला असाल तर त्याच्यासाठी या ठिकाणी तुम्हाला 40 वर्षापर्यंत वयाची सूट दिलेली आहे. हे देखील लक्षात घ्यायचं आहे. जर तुम्ही या ठिकाणी 1 मिनिट OBC वगैरे ST वगैरे 1 मिनिट जर तुमचा महिला असेल, तुमचा डिव्होर्स झाला असेल तर तरी देखील तुम्हाला 3 वर्षाची सूट यामध्ये भेटलेली बघायला भेटेल. आता याचा अभ्यासक्रम काय आहे ते सांगण्यापूर्वी तुम्हाला फी किती आहे मी तुम्हाला सांगतो. हे लक्षात घ्या. आता बघू शकता जे आहेत ओपनवाले विद्यार्थी, EWS वाले विद्यार्थी आणि OBC वाले विद्यार्थी त्यांच्यासाठी ₹650 फी आहे. ₹650 फी आहे. आणि जे विद्यार्थी SC ST जे आहेत त्यांच्यासाठी ₹550 फी आहे. फक्त ₹500 यांनी फरक केलेला आहे. ठीक आहे. आणि ही ग्रुप सी ची पोस्ट असणार आहे. चांगली पोस्ट असल्यामुळे सर्वांनी याच्यामध्ये फॉर्म भरायचा आहे. आता तुमचा अभ्यासक्रम कशा प्रकारचा आहे हे मी तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये तुमच्या 2 परीक्षा होतात. एक पूर्व परीक्षा आणि एक मुख्य परीक्षा. त्याच्यामध्ये पहिली या ठिकाणी जी असणार आहे 1 मिनिट तुम्हाला येथे विचारले जाणार आहेत. पहिले जनरल अवेअरनेस याच्यामध्ये सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी तुम्हाला विचारले जातील. त्याच्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड याच्यामध्ये तुम्हाला गणित विचारले जाईल. त्याच्यानंतर रिझनिंग बघू शकता रिझनिंग तुम्हाला विचारले जाईल. आणि बघू शकता इंग्रजी व्याकरण विचारले जाईल. आणि जनरल स्टडीज तुम्हाला विचारलं जाईल. आणि 1/4 ची निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. म्हणजेच 4 प्रश्न चुकल्यावर तुमचा 1 गुण कट केला जाईल. हा टियर 1 आहे. आणि टियर 2 मध्ये तुमचे काय विचारले जाणार आहे बघू शकता. रिटर्न एक्झाम बघू शकता. टेंटेटिव्ह पॅसेज 500 वर्ड्स लोकल लँग्वेज. आता तुमची म्हणजे परीक्षा तर तुमची एकच होणार आहे. परीक्षा एकच होणार आहे MCQ टाईप मध्ये. परंतु तुमच्या या ठिकाणी तुमची जी लँग्वेज आहे त्याच्यावरती तुमचा पेपर होईल. 500 मार्काचा. 500 मार्काचा हा टियर 2 मध्ये पेपर होईल. त्याच्यानंतर असणार आहे दुसऱ्या म्हणजे 100 मार्काची तुमची सर्वात पहिल्यांदा परीक्षा होईल. त्याच्यानंतर ती पास झाल्याच्या नंतर तुमची या ठिकाणी लोकल लँग्वेज तुम्हाला जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये फॉर्म भरला, जर तुम्हाला मराठी भाषा येते की कोकणी भाषा येते किंवा अहिराणी याच्यापैकी कोणती एक भाषा चांगल्या प्रकारे लिहिता, वाचता, बोलता येते की याची तुमची परीक्षा घेतली जाईल. आणि तुमचा या ठिकाणी 50 मार्काचा शेवटच्या 3rd लेवल तुमचा इंटरव्ह्यू घेतला जाईल. आता तुम्हाला याच्यामध्ये अभ्यासक्रम म्हणजे मराठी व्याकरण राहणार नाही. तुमची परीक्षा याच्यामध्ये होईल. इंग्रजीमध्ये होईल किंवा हिंदीमध्ये होईल. दोन्हीपैकी दोन्ही तुम्ही कोणतीही भाषा निवडू शकता. त्याच्यामध्ये सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, गणित असणार आहे, बुद्धिमत्ता असणार आहे, जनरल स्टडीजचे क्वेश्चन असणार आहेत आणि तुम्हाला इंग्रजी व्याकरण देखील असणार आहे. ठीक आहे. आता इथं जी महत्वाची माहिती मी दिलेली आहे. आता फॉर्म कधीपासून भरायचे आहेत बघू शकता. ऍप्लिकेशन फॉर्म 26/7 म्हणजे आज तारीख आहे. आज तारीख मला बघू द्या 1 मिनिट किती आहे. आज 23 तारीख आहे.
तीन दिवसांनी तुम्ही फॉर्म भरू शकता. फॉर्म भरून घेण्यासाठी तुम्ही या ठिकाणी खाली जो नंबर देत आहे 70 57 49 44 93 किंवा डिस्क्रिप्शन मध्ये देखील नंबर देत आहे. आता तुम्ही लिहून घ्या 70 57 49 44 93 याच्यामध्ये फॉर्म भरण्यासाठी तुम्ही या ठिकाणी 26 म्हणजे परवापासून तुम्ही फॉर्म भरू शकता. तर या ठिकाणी बघू शकता 17 ऑगस्ट पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकत आहात. आता ही जी जाहिरात आहे शॉर्ट जाहिरात आहे. याच्यामध्ये संपूर्ण जी जाहिरात आहे येईल ती वेगळी येईल हे लक्षात घ्या. ठीक आहे, त्याच्यानुसार तुम्ही फॉर्म भरू शकतात. जर तुम्हाला याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचा जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.